हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी, मी संध्या सोनवळे। आज आमच्याकडे खूप पाऊस पडत होता सकाळी आणि वातावरण इतका सुंदर झालेलं आणि एकदम गार वाटत होतं बाहेर असं सकाळी उठल्यानंतर। आणि इथे सकाळीच माझी चहा करायची चालली होती। चहा म्हणजे काढा करत होते, दालचिनी लवंग आणि इलायची वगैरे टाकून असं मस्त की काढा केलेला। चहा आम्ही कमीच पितो, साखर खात नाही जास्त, कधीतरी चहा पितो। आणि मी एका साईडला पोहे करायला ठेवले होते, कारण की आज नाश्त्याला संडे असल्यामुळे ना सगळेच घरात होते आम्ही, त्यामुळे सुट्ट्या असल्यामुळे आम्ही आज पोहे केलेले, बरेच दिवसांनी पोहे केलेले। नाहीतर आम्ही चहा आणि डोसेच करत होतो असे चहामध्ये खाण्यासाठी सकाळचा नाश्ता। पण आज जरा वेगळे केले, जरा पोहे केलेत। दर रविवारी वेगवेगळं असतं, पण आता वड्यांचं पीठ आणलेलं त्यामुळे बरेच दिवस 2-3 रविवार असं मी घावणेच केले होते चहामध्ये खाण्यासाठी। पण मी आज जरा म्हटलं जाऊ दे, आज बरेच दिवस घावणे खाल्लेत ना, आज आपण पोहे करूया। आणि आम्ही सगळेजण पोहे खातो, निशूला आवडत नाही पण कधीतरी केल्यावरती खाते पोहे। आणि आज छान झालेले आणि जरा कमीच झालेले, सगळ्यांनी पोटभर खाल्ले असे पोहे झालेले। इथे आम्ही पोहे मी रेडी झालेले माझे सकाळचे। आज सकाळी थोडं लवकर उठलेलं, पाऊस पडत होता ना बाहेर आणि एकदम वातावरण एकदम गार झालेलं असं थंड। मग एकीकडे असं मस्त की काढा ठेवलेला, मुली वगैरे चहा कोण पियतच नाही त्यामुळे त्यांच्यासाठीच काढा ठेवलेला। तिथे माझा काढा करून झालेला पूर्ण। आणि इथे ना मी रात्रीच आम्ही हे मागवलेलं, तूप मागवलेलं, कारण की सियाला लागतं ना पराठ्याला वगैरे, आणि किंवा मेथीचे पराठे असं काय केलं ना की ते लागतं, तेव्हा मी तूप मागवून ठेवलं होतं। आता संडे म्हटलं की आमच्या संडेला सगळ्या भाज्याच असतात 8 दिवसाच्या, म्हणजे सोमवारपासून ते शनिवारपर्यंत ज्या आम्हाला भाज्या लागतात त्या आम्ही संडेलाच आणून ठेवतो। त्यामुळे 8 दिवसाच्या भाज्या सगळ्या इथंच आणलेल्या त्यांनी। ते नाश्ता वगैरे करून गेले होते, पाऊस थांबला होता, ऊन पडलेलं चांगलंसं। त्यांनी लगेच जाऊन भाज्या वगैरे आणलेले, कॉर्न्स आणलेले, काकड्या तर आमच्याकडे लागतातच, सियाला आवडतात, टॅमॅटो वगैरे। आणि अशा भाज्या आणूनच ठेवतो, कारण की मग ते सारखं आणा जायला लागून नको ना, म्हणून ते एकदाच आणून ठेवतात भाज्या। इथे एक मक्याचं असं भाजलेलं मी घरी मस्तपैकी, आणि तिखट मीठ लिंबू लावून आम्ही मस्त केक खाल्लं। आणि मग दुपारचं जेवण झालेलं, फक्त शिरा करायचा होता, कारण की आता इकडे श्रावण चालू झालेलं ह्या साईडला, पौर्णिमाला चालू होतं आणि पौर्णिमालाच समजा श्रावण ह्या साईडला। त्यामुळे इकडे मच्छी मटण काही मिळत नाही आता महिन्याभर, तुम्हाला इकडे काही भेटणार नाही, त्यामुळं डाळ भात भाजीचे खावं लागतं महिनाभर। आणि मग त्यामुळे मी मस्त की वाटाण्याची भाजी, डाळ भात आणि शिरा केलेला खाण्यासाठी। इथे माझ्या मुलीनी बघा, मोठ्या मुलीनी क्लेचे सगळे हे बनवलेत, वस्तू बनवली, मूर्त्या बनवलेत। हे बघा, मारुती, कृष्ण, सरस्वती, टेडी, इकडे राधा बनवले, इथे गणपती, हे बघा श्री महादेव, कॅरेट, असे सगळं बनवलंय मी। आणि ते ठेवलेत मी लावून सगळे एका साईडला। तिने हाताने बनवले, क्लेच आहे सगळं, खूप छान वाटतंय। हनुमानजी किती छान दिसतात, इथे कृष्ण आहे, इथे मी सगळे असे लावून ठेवले। काय आणलेस या? काय डॉक्टर काढ, चल फोड अबे, इथून इकडे कोणाच आहे? टेबल चाललेत, तुटेल का आजच्या दिवसात? काढा। वाव, काय आलं सिया? डॉक्टरचं आलं ना किट। पूर्ण आहे काय? बघू, दाखव, खोल ते। पूर्ण टेप लावले, सियाच आहे ना ते? सियाच आहे ना? सिया सियाच झेप्टोवरून मागवलेलं। बापरे, गॉगल पण आहे त्यात, चष्मे।
सिया चष्मा लाव. बघू इकडे. उलटा लावलं. थांब, नीट लाव. नीट. पण तू नीट नाही लावला. कानाला नीट लाव. इकडे बघू. इकडे इकडे. नाक तरी आहे का तेवढा. एवढे सगळं आलंय. वा, बाय कर आता. काय घाण. बादली पण नाही ठेवत. सगळ्या बादलीत सगळं उचलून घेऊन जाते. ही पोरगी ही लपते ती. इकडे बघ. ए सिया, इकडे बघ. कोणाची भांडी आहे ती. सिया, कोणाची भांडी आहे. ही खेळणी कोणाची आहे. कोणाची आहे. ही माझी. किती घाण आहे. तिकडं सगळी पाटी, खुर्चीच्या पाटी सगळे पडलेत. बाबू कुठे तुझे. हे सियाचे सगळे बाबू आहेत आमच्या. हे रोज रात्री झोपताना त्यातले 2 तरी लागतातच. है ना सिया बाबू. ही त्या बाबूवाली. आणि तिकडे भिंत सगळी घाण करून ठेवले. दाखव तुझा रॅबिट दाखव. कोण आहे. निघाला डोळा गेला. लावूया आपण. हा बाबू ह्यानं दाखव. रॅबिट. डॉगी कुठे तुझा. डॉगी. डॉगी कुठे. डॅगी दाखव. डॉगी. डॉगी दाखव ना एकदा. इकडे दाखव ना कॅमेऱ्यात. डॉगी चावेल. हे आता लावून ठेवले. थोड्या वेळाने सगळा पसारा निघून जाईल. इथे आता आम्ही संध्याकाळचं बाहेर फिरायला जाणार होतो. मॉलला जाणार होतो. इथे जवळच मॉल आहे, तिथे जाणार होतो. माझ्या आयब्रो पण करायच्या होत्या. मी आता कधी केलेल्या, मे महिन्यात केलेल्या. तिथून मी केल्याच नव्हत्या. तर म्हटलं आज मॉलला चाललो तर ते पण करून घेऊन येऊया. आणि इथे आम्ही आता गाडीत बसून चाललेलो. कारण की आम्हाला आठवड्याची एकच सुट्टी असते, रविवारची. आणि मी कुठेही जात नाही. 8 दिवसात मी घरीच असते. त्यामुळे आम्ही दर रविवारी बाहेर जातो असं फिरायला. आणि तुम्ही हे कुठल्या तरी मोठ्या यूट्यूबवरच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तिथल्या सीन हा मॉलचा. तुम्ही मला कमेंट करून सांगा कुठल्या व्हिडिओमध्ये बघितलं. जो मोठा यूट्यूबर आहे, मोठा दिल्लीचाच आहे. तुम्ही मला एकदा गेस्ट करून सांगा. इथे आम्ही मॉलमध्ये आलो होतो मस्त की. आणि आता पार्किंगमध्ये गाडी लावत होतो इथे. सिया, सिया. इथे आता आम्ही मॉलमध्ये आतमध्ये आलो होतो. येऊन 5-10 मिनटं झाली. म्हणजे माझे आयब्रो वगैरे करून झालेलं आहे इथे. आणि इथे आता 15 ऑगस्ट आहे ना, रविवारी. तर सगळा मॉल असा सजवलेला होता सगळीकडून. आणि इथे निशूला आईस्क्रीम खायचे होते. ते आम्ही तर शोधत होतो कुठे आईस्क्रीम आहे का. आणि इतकं छान वाटत होतं ना सजवलेलं असं मॉल बघताना. आणि इथे निशूला आईस्क्रीम. आणि इथे असं 15 ऑगस्टचं लावलं होतं फोटो काढण्यासाठी. तर मी आणि सियाने इथे फोटो काढले. इथे त्यांना फोटो काढायला सांगितलं, त्यांनी इथे व्हिडिओ काढली. मग इथे तुम्हाला छोटासा क्लिप लावलेला आहे. आणि इथे निशूला आईस्क्रीम भेटली. इथे निशूने आईस्क्रीम घेतली आणि सियालासुद्धा घेतलेली. दोघीला पण घेतली. ते कुठे जायचं. ती दोघं उभी होती. तिथे बर्गरची ऑर्डर दिली होती आम्ही. कॉम्बो बर्गर केलेलं असं. त्यामुळे 10 मिनटं लागणार होती. त्यामुळे मी ते थांबलो होतो. आणि सिया माझ्या पाठी फिरत होती.
इथे आता आम्ही घरी आलो. आता पायऱ्या चढ. चला चला चलो वरती, चलो ऊपर चलो. हाँ चढ़ा चढ़ा, चला चला. आता घरी आलोय. आजचा दिवस संपला आमचा. आता घरी घेऊन जाऊन जेवण करायचंय. चला तर बाय. मग लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. बाय. से बाय कर. सियाने पण आमच्या बाय केला, तर तुम्ही पण. चलो मग बाय.